परतवाडा शहरातून रुईपटार जाणाऱ्या गाडीचा आज अधिकृत उद्घाटन मेळघाटचे सन्माननीय आमदार केवलरामजी काळे यांच्या माध्यमातून सध्या होत आहे। या ठिकाणी ज्या मॅडम आहेत ह्या मॅडम अधिकृत असं स्वागत करून आमदार साहेबाचं या ठिकाणी स्वागत करत आहेत। तुम्ही जर पाहत असाल जाधव भाऊ आहेत, हावरे भाऊ आहेत, यशवंतराव आहेत, याशिवाय अलोक दादा आहेत, त्याच्यानंतर मांदळे काका आहेत, अविनाश भाऊ आहेत, सर्वजण, त्याच्यानंतर आपले शैलेश माला काका, हे सर्व जे कार्यकर्ते आहेत जे या ठिकाणी हजर असून लवकरच या ठिकाणून गाडी अधिकृत मार्गस्थ होणार आहे। तत्पूर्वी आमदार साहेब या ठिकाणी येऊन या स्थितीचा आढावा घेत आहेत, कारण मेळघाटातली कनेक्टिव्हिटी विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी आवश्यक असणारी जे वाहतूक व्यवस्था आहे काळे साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी आजपासून अधिकृतरित्या कार्यान्वित होत आहे। तर या ठिकाणी जे चालक वाहक आहेत त्याचा स्वतः सन्मान्य चालक वाहक आहे याचा सत्कार सन्मान्य आमदार केवलरामजी काळे करत आहेत आणि शाल श्रीफळ देऊन स्वागत करून आजपासून हे अधिकृत जे आवश्यक म्हणजे आवश्यक होत ना बाबा, तिकडे एसटीच नव्हती ना, तर या एसटीची सुरुवात होत असून आता येणाऱ्या कालखंडात त्याला लय मोठा असा प्रतिसादही भेटणार आहे। तर पुष्पगुच्छ देऊन त्याचं या ठिकाणी स्वागत होत आहे आणि स्वतः ज्या डेपो मॅनेजर आहेत व्यवस्थापक वासनिक मॅडम या ठिकाणी आहेत। तुम्ही हे सारं दृश्य गावरान नंदीवर पाहून राहिले। हत्रूचे सन्मान्य सरपंच साहेब झाले बाबा, एकदाची एसटी चालू तिकडे कोणत्या प्रकारचं आनंद आहे, कोणत्या प्रकारचे सन्मान्य आमदार साहेबाबद्दल कृतज्ञता आहे? आता मागच्या 3 वर्षा ते 4 वर्षापूर्वी 2014 ऑगस्ट 2023 पासून सेमाडो इथं मोठ्या संख्येने बस आणि रस्त्यासाठी लोक आले होता। त्या संघर्ष जवळपास 6 घंटे सेमाडो इथं रस्ता रोको आंदोलन झाले। त्याच्यात मुख्य मागणी होता बस सेवाची। तर बस सेवासाठी स्वतःहून तिथं पूर्ण 40 गावाचे लोक आणि आमदार साहेब पण तेव्हापासून तो संघर्ष करत आहे बस सेवासाठी। तर सर्वात पहिले तिथं आमची मागणी झाला होता की मेळघाटात बस सेवा पाठवायची असेल तर तिथं रस्ता चांगला असायला पाहिजे। तर त्या संघर्षातून आमदार काळे आणि आमचे 40 गावाचे लोक सगळं मिळून तिथं पहिले रस्ता बनवला। रस्ता बनवल्यानंतर आम्ही सतत 3 वर्ष बस सेवा चालू करण्यासाठी रस्ता बनवापर्यंत आज सध्या रस्ता पूर्ण झाल्यावर आमदार साहेबांनी 4 वेळा असा सर्वे केला आहे बसचा अमरावतीहून। तिथून 4 वेळा सर्वे झाल्यावर आता आज स्थिती या परिस्थितीत आली की काजलडो गाडी आणि रुईपटाळ गाडी मागील 8 वर्षापासून बंद होता आणि पूर्ण आदिवासी निराश होता आणि सगळं आशेने बघत होतं की आमदार केवलराम काळे आणि आमच्या सरपंच लोक असं सगळं मिळून गावाच्या स्थानिक लोकांनी सगळ्यात मोठा योगदान तिथं आमदार केवलराम काळे यांच्या नेतृत्वात आम्ही सगळ्या मेळघाटच्या लोकांनी उमेद लावून बसला होता। तर आज ते उमेद पूर्ण काजलडो रुईपटाळ बस सेवा सुरू होत असून सगळे विद्यार्थी, शेतकरी, सगळ्या मजूर वर्गांना अतिशय आनंद होत आहे की जेव्हा आमदार केवलराम काळेच्या हातातून जेव्हा आमदार होते तेव्हा ते बस चालू केला होता। त्यापासून 8 वर्ष त्यापूर्वी आमदार नव्हता, मदत आमदार केवलराम काळे नव्हतं, त्यापासून बस सेवा बंद झाली। पुन्हा अजून आमदार काळे केवलराम निवडून आले तर आता अजून काजलडो आणि रुईपटाळ बस सुरू होत आहे। म्हणून हे अतिशय ऐतिहासिक आपल्या मेळघाटात 2 बस सेवा सुरू झाल्यामुळे आम्ही सगळ्या सरपंच, मी भयालाल मावस्कर आणि आमच्या पूर्ण संघटना आणि आमदार आमच्या सगळ्या कार्यकर्ता, सगळ्या भारतीय जनता कार्यकर्ता पण तिथं संघर्ष करत होता आमदार साहेबासोबत। असा माझ्या 2 शब्द हे मेळघाटवासीच्या लोकांना याचा आनंद भेटणार आहे, असं मला नक्कीच भविष्यात लोकांचे चांगलं होईल। हे मंडळ अध्यक्ष, स्थानिक मंडळ अध्यक्ष आमचे अलोक भाऊ अलोकर आहेत। शेवटी झाली बाबा एसटी चालू, सरकडेवर एसटीत बसले गाव लोक गाडी आता तर खरं तर आज एका प्रामाणिक नेत्याने जनतेकडून जो शब्द दिला होता प्रामाणिक नेत्याला, तो आज शब्द पूर्ण केला आहे आमदार केवलरामजी काळे यांच्या शब्दातून आज इथे दिसतंय। आज ही सत्यात उतरलेली बाब आहे। खरोखर सांगतो ना की जे जनताने मागणी केली आज नेत्याने पूर्ण केली, एवढंच मी बोलतोय। अनेक लोक आले श्रेय घेण्याच्या बाबतीत, पण स्वतः मात्र आमदार साहेब
एस टी महामंडळाच्या लोकांसोबत, अधिकाऱ्यांसोबत स्वतः रोडवर उतरून रोडचा सर्वेक्षण करून घेतला आणि एस टी चालू करून दिली, हे आज मोठं साफल्य आहे. सन्मान्य आमदार केवलरामजी काळे आहेत. सर, पहिले आमदार होते त्या टाइमला एस टी होती, मधातला कालखंड गेला आणि त्याच्यानंतर डबल लेखाची एस टी बंद पडली. आज अखेर डबल एस टी चालू होत आहे. लोकांचं सहकार्य आणि तुमचं नेतृत्व, आज कोणता आनंदाचा क्षण आणि अधिकृत तुम्ही स्वतः येऊन या ठिकाणी चालक वाहक महोदय, या ठिकाणचे डेपो मॅनेजर याचंही स्वागत केलं. कोणत्या प्रकारचे आजचे शब्द आहेत? हातूर सर्कलचे जे 8 वर्षापासून जे एस टी बस बंद होती आणि सर्व त्या हातूर विभागाचे आणि चुरली विभागाचे सर्व आमचे सरपंच आमचे आदिवासी संघटना आणि तिथले सर्व जनता आणि सर्व कार्यकर्त्याची एकच मागणी होती की परतवाडा ते शेमाडो रायपूर हातूर मार्गे हा जो रोड आहे, रोड चांगला झाला पाहिजे आणि त्या रोडवर एस टी सुरू झाला पाहिजे. हे आमच्या 8-10 वर्षापासून आमचा प्रयत्न होता आणि 2023ला याच मागणीसाठी आम्ही आमचे तिथल्या सर्कलचे, हातूर सर्कलचे, शेमाडो सर्कलचे, चुरली सर्कलचे सर्व सरपंच संघटना, आदिवासी संघटना, सर्व कार्यकर्त्यांनी ते आंदोलन केलं होतं की हे हातूर सर्कलच्या आणि शेमाडो माखला रस्ते ते जारीला हा जो रोड आहे, 2 रस्ते आहेत, तर दोन्ही रस्ते चांगला झाला पाहिजे, त्या रोडनं एस टी सुरू झाला पाहिजे, ही सर्व आमची मागणी होती. आणि आम्ही पूर्ण 6-7 तास आम्ही आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाच्या मध्येत ते रोड चांगला झाला आणि त्यावेळेस मी आमदार नव्हतो, पण मी जनतेसाठी मी झटत होतो आणि या रस्त्यासाठी झटत होतो. आणि आज आमदार झाल्यानंतर लगेच मी या विषयाबद्दल मी अधिकाऱ्यांसोबत बैठक लावली. बैठक लावल्यानंतर हातूर सर्कलची आणि ते काजोल सर्कलची ते जे गाड्या एस टी बस सुरू झाली पाहिजे याबद्दल आढावा बैठक घेतली आणि मंत्रिमंडळामध्ये ते महामंडळाचे जे परिवहन मंत्री आहेत त्यांच्यासोबत बैठक घेतली, अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि याचा पाठपुरावा केला. आणि आज जे 10 वर्ष अगोदर जे मी गाडी सुरू केली होती, कोणत्या योजना म्हणतात त्याला, मानव विकासाच्या माध्यमातून 10 गाड्या सुरू केल्या, तेच गाड्या आता मेळघाटमध्ये सुरू आहे. तर मी आता अजून त्या मंत्री महोदयाला, परिवहन मंत्र्याला मागणी केली आहे की या मेळघाटामध्ये ते जुन्या गाड्या सुरू म्हणजे भंगार झालेल्या गाड्या ते बंद करून नवीन गाड्या आम्हाला देण्यात यावा आणि असं मी विनंती केलेली आहे. आणि हातूर या गाड्यासाठी विशेष त्यांना पाठपुरावा केला. आणि आज ते रोडबद्दल रोड चांगला झाला होता, पण रोडच्या माध्यमातून आम्ही रोडचा सर्वे केला. त्याचे महामंडळाचे अधिकारी होते आणि आपले महामंडळाचे अधिकारी होते आणि रोडचे अधिकारी होते. त्या संदर्भात आम्ही सर्वे केला. सर्वे झाल्यानंतर रोड एकदम क्लिअर झाला. सर्वे झाल्यानंतर एस टी सुरू करण्यात काही हरकत नव्हता, म्हणून आज या ठिकाणी सर्व हातूर सर्कलची गाडी आणि रोहित पठारची गाडी आज उद्घाटन झालेलं आहे. आणि या माध्यमातून या विभागाच्या सर्व जनतेला आज आनंद होत आहे की आज आपली गाडी सुरू होत आहे. म्हणून आज सर्कलचे आमचे उपसरपंच आहेत भैलाल मावस्कर यांनी खूप पाठपुरावा केलेला आहे. आमचे सरपंच मॅडम यांनी पण खूप पाठपुरावा केला. महिला सरपंच आहेत, आता सरपंच त्यांनी पण खूप प्रयत्न केलेला आहे. म्हणजे यांचे सर्वांचे श्रेय आहे, सर्व जनतेचे श्रेय आहे की आज गाडी सुरू झालेली आहे. भैया, बोलताना तुम्हीच ना प्रश्नाचं आणिच उत्तर सांगितलं, पण दुसरी गोष्ट असं आहे की ह्या इकडे 2 गाड्या चालू केल्या, पण अजून लई ठिकाणी की नाही राजेहो गाड्याच नाहीत ना भैया. आणि त्याच्यानंतर बा एवढ्या वज्जर डोंगऱ्या गाड्या पाठवतो तिकडे छाती भरून त्या गाडीची घाट चढताना म्हटलं अगोदर सांगितलेलं आहे की भंगार गाड्या सुरू आहेत. मी मागणी केलेली आहे आणि मागणीनंतर मंत्री महोदयांनी मला मान्य केलं की लवकरात लवकर नवीन गाड्या येतील आणि त्या मेळघाटमध्ये सुरू होईल. आणि आपले डेपो मॅनेजर मॅडमनी पण पाठपुरावा केलेला आहे. त्यांच्या पण पाठपुरावाला आपण पाठपुरावा करून पूर्ण हे करू आणि नवीन गाड्या उपलब्ध होईल असं आपण आशा व्यक्त करतो. आज सन्मान्य आमदार केवलरामजी काळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे एक रुई पठार आणि दुसरी काजलडोह जाणाऱ्या दोन्ही गाडीचं अधिकृत उद्घाटन झालं. आणि बोलताना आमदार साहेबांनी एकदम संयमी शांत बोलत कोणत्याही प्रकारचा उपापोह केला नाही. श्रेयाचं राजकारण न करता की गेल्या काही दिवसापासून आम्ही पहिल्यांदा रस्ता कसा दुरुस्त होईल याच्याकडे लक्ष दिलं. 40 गावच्या प्रत्येक सरपंचाले ग्रामवशेल त्यांनी आभार व्यक्त करत त्या ठिकाणचा त्यानं सांगितले पहिले रस्ता दुरुस्त केला, त्याच्यानंतर रोड दुरुस्त करत आम्ही ST सेवा चालू केला. आपला दुसरा प्रश्न असा होता की राजे वज्जर भंगार गाड्या आहेत तिकडे, तर येणाऱ्या कालखंडात मेळघाटात चांगल्या पद्धतीच्या गाड्या लवकर आम्ही पाठवू. आणि विशेष म्हणजे लय गावात अजूनही गाड्या चालू नाही आहेत, त्या गाड्या परिपूर्ण करायचा आमचा प्रयत्न राहील असंही सुतोवादांनी बोलताना त्यांनी सांगितलं. पण एक जे अलोकारात येणं मात्र एक श्रेयाचा टोला नक्की मारला. म्हणून मी प्रवीण ताळे सोबत जय आवले, गावराण्यासाठी बसस्टँड परतवाडा.